मग एवढा वेळ झाला बाई, आल्या काऊन नाही आनंदाबाई? हा म्हणे 9 वाजतापासून येऊन बसतो म्हणे, आणि गाडी आली बाई 9:30ची, तरी पण याच्या साई आवेल्या मला तर दिसून नाही राहिले बाप्पा. कुठं आहे ना कुठं नाही, तर फोन लावून पाहू का नाही? तर मस्त लावून पाहतो. कितीक वेळ राहू बाप्पा इथं अनोळख्या ठिकाणी. एक तर मला सुचत नाही ना फुचत नाही इथं काही सुचाले. कसं करावं गड्या, नाही फोनच लावून पाहतो. याच्या असं घरातून त्याच्या पहिले फोन लावून पाहतो बापा. मी अनोळख्या ठिकाणी नाही राहू शकत बापा एकटी. हॅलो आजी, नंदाबाई कुठं आहे तुम्ही? मी अर्धा तास झाले ना, 10 वाजून राहिले ना बापा. इथं बस स्टॉपवर आहे ना, तुम्ही कुठं आहे जी? कुठं? मला तर दिसूनच नाही राहिल्या. माय बाई वहिनी, आजी मी 9 वाजतापासून येऊन आहे ना इथं. तुम्ही कुठं आहे? कुठं आहे तुम्ही? मी बस स्टॉपच्या बाहेर आहे जी. इथं सारेच लोक उतरले, बाया माणसं देवडी 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 करीत हो. कंडक्टर तर उतरून गेली बापा. मी इकडं बाहेर आहो, मी याटो गिटो आहे इकडं समोर उभे इकडं. माय तुम्ही बस स्टॉपच्या बाहेर उतरल्या? वा रे वा. आणि मी बस स्टॉपच्या अंदर आहे इकडं. इकडं गाडी येऊ द्या लागत होती, तुम्ही तिकडंच कायले उतरल्या? थांबा तिथंच. कोणत्या साईडले आहे तुम्ही? इथं माणसं आहे बाई समोर उभे. आणि मी नाही का ते पोस्टर दिसते ना, दुकान आहे याचं कपड्याचं, त्याच्या समोर आहे बापा. मी कपड्याचं दुकान आहे समोर तिथं. बरं बरं बरं, आली आली. तिथंच थांबा, हालू नका तिकडून इकडं तिकडं. तिथंच थांबा, मी येतो, पटकन येतो. थांबा. या बापा पटकन या. मला ना कोणी ओळखीचं दिसलं नाही का कसं तरी वाटते. एकटं जाऊन नाही ना मी एकटी. या नंदाबाई लवकर. हो आली आली. थांबा तिथंच थांबा वहिनी, तिथंच थांबा. अम्मा या तर इकडून आल्या गड्या. इकडून या आले. इकडून कुठून आले? हा अंदरून आल्या. ह्या बस स्टॉपच्या अंदर बसल्या होत्या का? तर काय माहित. काय वहिनी तुम्ही बस स्टॉपच्या तिकडंच उतरल्या? आजी अंदर येऊ द्या लागत होती ना गाडी. मी तिथं अंदर बसली होती, बाया होत्या बसल्या, त्याच्या जवळ बसली. मी म्हटलं गाडीतून उतरल्यावर दिसनच. तुम्ही इकडं कायले उतरल्याची? आजी सारी माणसं बाई इकडंच उतरल्या अर्ध्या पर्ध्या. आणि तो देवडी देवडी करे, तर मी म्हणलं बाई इथंच उतरा लागते म्हणून उतरली. काऊन जी त्या काही काही बाया माणसं नाही का तिकडंच उतरते. ते ड्युटीवाले होय ना, त्याले मग ॲटो पकडा लागते तिकडून, म्हणून का नाही ते तिकडंच उतरते. तुम्ही कायले उतरल्या? मी बस स्टॉपच्या अंदर येऊन बसली 9 वाजतापासून. मग 2 गाड्या आल्या प्रकाशपूरच्या, 2 गाड्या आले. आता एकाही गाडीत नाही दिसल्या तुम्ही. आणि मी म्हणलं येते का नाही येत गड्या, म्हणलं आता एवढा वेळ झाला, 10 वाजून गेले तर. आणि तुम्ही इकडं चाला. आता मला काय माहित बापा कुठं उतरायचं कुठं नाही. तर आता लोक तिथं उतरून राहिले, बाया उतरले आणि माणसंही उतरले, तर मला वाटलं इथंच उतरा लागते खरं. या टोलाय मला म्हणे येता का येता का येता का, कुठं जायचं आहे मावशी मावशी, येता का येता का. मी जे बावरली का नाही त्याच्यावर मी म्हटलं नाही येत नाही म्हणलं. याच असतं तर तुले सांगितलं असतं ना. म्हटलं घ्यायला येऊन राहिले म्हटलं मले. तेव्हा बावरली मी त्याच्यावर, तर ते कानी चाललं गेलं बाई तो ऑटोवाला. तावरतीवर 5 जाय माझ्याकडं आणि चाललं गेलं. बेवाई लागते बाप्पा मले. आजी वहिनी ऑटोवाले तसेच विचारत असते. चला मायवाल्या भाषाचा ऑटो आहे, त्याला थांबून ठेवलं मी न. चला चला घरी जाणं होते आपलं. चला बरं चला. आणा बॅग पकडतो मी. द्या वहिनी बॅग द्या इकडं, मी पकडतो. द्या. नाही जी बसून बसूनच आली मी. सकाळी तर निघाली 7 वाजता. चला घेतो बॅग. एवढी काही बॅग नाही, 2 साड्या तर आहे त्याच्यात. आली थोडी आहे ते. या मग चला. 7 वाजून राहिले तरी निघायचीच आहे ते रूम मधून. अशी कशी इले झोप लागते तर काय माहित का. झोप लागाले. चाय पाणी बनवला, सारच बनवला त्या शालूनं. आणि इले काय झालं, निघतच नाही. इथे आता दरवाजे ठोकवते रूमचे. दरवाजे ठोकाले. राणे अय राणे अय राणे. नाही तिला स्वयंपाक करा नाही लागला पाहिजे म्हणून जाणून बुजून दरवाजा बंद करून झोपून जाते ते तिकडं. झोपली आहे का काय का नाही नाट केल्या वानाची. एवढे जोर जोरात माया नावानं ओढून राहिले. जे आई काय म्हणून राहिले तुम्ही बाप्पा? जास्त सांगत आले आणि करून राहिली तू. इथं तेवढंच बदलले. त्या पोराले जाऊ नको म्हटलं, अलग राहू नको, तर तू या सांगत आल्यावानी करून राहिला. काऊन काय झालं? मी नाही अंगात आल्यावानी करून राहिली. मी कायले करू बाप्पा अंगात आल्यावानी. तुम्ही काय म्हणून राहिले सांगा. एवढ्या जोरा जोरात माया नावानं ओढून राहिल्या तर स्वयंपाक पाणी काही करायचं नाही का म्हणलं तुले? 7 वाजून गेले. कधी चालतं का? त्या पोरीने दवाखान्यात जायचं आहे डब्बा घेऊन, आणि तू आपलं उठायचं सांग. उठतच नाही. कधी त्या मनानच करशील काय?
येता तिले ना मला बदनाम करता तुम्ही. तिलेच करायला लावा. मी काय ठेका नाही घेतला स्वयंपाक करायचा. नेहमी मलेच सांगता आणि तिले झोपून ठेवता आल्यावर. मी नाही करत स्वयंपाक गिंपाक. बापा लय सांगत आल्यावानी करून राहिली हो तू तर. काऊन हो मादल्यावानी करून राहिली? त्या सागरनं तुले डोक्यावर बसवलं म्हणून होय का? तुम्हाला डोकाले मी ना जासाठी थांबवलं म्हणून अंगात आल्यावानी करून राहिली का? माय तोरा दाखवीन ना बाई तुले. लक्षात ठेव. त्यापेक्षा चांगल्या घरची आहे म्हटलं ते पोरगी. डॉक्टरची पोरगी होय ते. डॉक्टरची पोरगी राहिली. पाय कशी आहे. तर एवढे दुपारून तिनं एवढे मोठे पापड लाटले. 2 पापड लाटले ना चालली गेली तिथं घरात आपल्यावाल्या रूम मध्ये. तुले लाज नाही वाटत ना? अजून म्हणून राहिली तिले कराले लावा. ते लाडाची सून होय. काही मी ना स्वयंपाक केला आई. 2 टाइम करायचं मी ना काही ठेका नाही घेतला. हाय ना आता ते घरात. मग तिले करायला लावा ना तुम्ही तिलेच बसायला लावता आणि मलेच करायला लावता. मी काही हे वय का नोकरी ह्या घरची? नुसते सारखे मलेच स्वयंपाक पाणी सर्व करायला लावता. आणि ते काय करते? नुसते दवाखान्यात जाते आणि मी काय नोकरी नव्हे का ह्या घरातली कराले? हाय ना आता आली ना ते. मग तिले करायला लावा ना संध्याकाळचा. निघ लवकर माझ्या घरातून निघ. तिवाली काही गरज नाही मला. करतो मी करतो स्वयंपाक. मी घरात बसून ठेवीन तिले का लाड करीन का काही करीन? मी मायाला करून घेईन. लवकर निघ माझ्या घरातून. कसा ठेवते ना तुले मी पाहतो. सागऱ्या इकडे बाहेर ये तू. बाहेर ये तुझी बायको बाय इकडे. नाही काय म्हणून राहिली तू? काय आवाज दिला तू मला? काय झालं आता? अरे हे बायको पाय ना तुई. हे राणी मला म्हणते स्वयंपाक नाही करत मी. काय करायचं करून घ्या म्हणते. स्वयंपाक करासाठी आली काय म्हणते इथं लग्न होऊन. कोणतं लग्न करून आली हो तू आमच्या घरी? आमच्या पसंतीनं लग्न केलं का तू ना? आपण आली माय पोरासोबत. तुमची माय कशी बोलते मले. तिले एकही शब्द बोलत नाही त्या शालूले. आणि मला निस्ती मायावाल्या माग हात धुवूनच लागते. काय चारलं त्यावाल्या तुमच्यावाल्या हिनं वहिनीनं काय माहित का तवांपासून माझ्यासोबत तुमची आई तमतमच करते. 2 टाइमचा स्वयंपाक मलाच करायला लावते. तिने 1 टाइमचा करायला लावायचा आणि 1 टाइम मी करत जाई. मी काय नोकरी नव्हे का? एवढंच म्हटलं. काय म्हटलं मी? तुम्हाला आवाज द्यायला याय ना. मला वाटलं साई ते जोपर्यंत आपल्या घरात आहे ना तोपर्यंत असे झगडे होणार आहे. आणि काय चुकीची बोलली माय बायको? चुकीची बोलाले. 2 टाइम तू तिच्याकडून स्वयंपाक पाणी करून घेतो. ते वाली नुसती आई ती जाते येते खाते. काय केलं तिनं? काय करते ते? आणि तू काहून येले तिला एवढं वडवड करतो माय बायको एवढा त्रास देतो? तू त्या बायकोकडूनच आहे का? त्या बायकोकडूनच बोलून राहिला आहे ना तू? तुही वाली बायको तर लयच कामाची आहे रे. तुला तर चांगल्या तऱ्हेनं माहित आहे का नाही? लयच कामाची आहे. ती पोरगी आली तेव्हापासून आहे तर बसून खाये निस्ती रूम मध्ये कालपासून तिले करायला लावून राहिली. तर त्याला डोळ्यात खुपून राहिलं बायकोचे काम. म्हणजे दुसऱ्याने त्या बायकोच्या समोर काम करायचे आणि त्या बायकोने महाराणी सारखं बसायचं हाय का नाही? तसं नाही म्हणलं तुम्हाला. तसं म्हणलं का मी? का 2 टाइम बसून खातो म्हणून? ते बी जाऊ होय ना. मग ह्या घरातली सून होय ना. तिले 1 टाइम सांगत जाणार स्वयंपाक कराले. मी बी 1 टाइम करत जाईन. मग 2 टाइम मलेच करायला लावता. जसं काय मी नोकरी नव्हे साऱ्याचं करायला बसली इथं. काम नाही करत म्हणते. सारे काम तर माझ्याकडूनच करून घेऊन राहिले. आई 1 टाइम तिले करायला लावत जा. 1 टाइम माय बायको करा. माय बायको काय नोकरी नाही आहे करायला. आई तुले सांगतो मी तिले करायला लावत जा 1 टाइम. अरे कमी ना. ते पोरगी दवाखान्यात रात्रभर राहते. त्या पोरीसोबत जागते. तिच्या शक्ती राहते का रे? किती म्हणे पापड लाटले तिनं. लाटाले तिच्या वाटणीचे काम तर ते करूनच घेते बिना सांगितले. आणि तिले तर सांगायची जरूरत नाही पडत. त्या बायकोले 10 वेळा आवाज द्यावा लागते आम्हाला कामासाठी. लाज वाटते रे तुला असं मनाच्या वेळेस? कोणाला लाज वाटो या नाही वाटो आम्हालाच लाज वाटली पाहिजे. सारीच्या सारी दवाखान्यात जाते तर ते 2 दिवस करणं नाही होत का? ती पोरगी दवाखान्यातून येईपर्यंत तिची वाली 2 दिवस करणं नाही होत? कामाची पोरगी आहे तरी हात रिकामा नाही तिचा वाला. एवढे मोठे पापड लाटले तिनं. मी म्हणलं तिले झोप बाई. तेव्हा जाऊन झोपली नाही तर ते तर लागतच होती स्वयंपाकाले. तिले थोडासा आराम पाहिजे ना. रात्रभर तिथं दवाखान्यात जागी राहते. ते तर मला नका सांगू. मी काही कोणाचं करायला इथं नोकर नाही बसली. मी 2 टाइम स्वयंपाक करणार नाही. थांबवलं होतं तुम्हाला दोघाले. थांब त्या बापाले आवाज देतो. थांब येऊ दे. त्याला सासऱ्याला येऊ दे. सांगतो त्याला कसं राहते तर. जास्त मादल्यासारखे 2 जण करत असा ना. लात मारून हाकलून देईन घरातून. घर माया नावी आहे म्हणलं. ज्याला कोणाला राहायचं आहे कोणाला नाही राहायचं आहे ना मी ठरवीन. जास्त मादल्यावानी करू नको तू राणे. तुला सांग तुम्ही कशी जाणार जी मी? माया हक्क आहे. असं कसं जाणार ना? असे कसे हाकलणार तुम्ही? जबरदस्ती करून राहिली का तू? अशी धरून केस आवरीन का नाही खाली? त्या मायच्या घरी दाखवते नखरे. मायासमोर नको दाखवू. सविता होय म्हणलं मी. सविती. लक्षात ठेवतो. मादल्यासारखी नको करू. जास्त नवऱ्याला शिकवत असशील. आई एवढं काय बोलतो बा? प्रेमाने सांगितलं असतं तिले का 2-4 दिवस करवा म्हणून. त्या पोरीला सुट्टी होईपर्यंत तिनं ऐकलं नसतं का? तुला एवढी गॅरंटी आहे त्या बायकोची? ऐकते प्रेमानं म्हणून ते त्यावाला किती काय ऐकलं रे? लेकरूही गेलं तू तरी प्रेमानं सांगू. आता जिंदगी भर राहीन का तुमचं वालं? लेकराचा जीव घेतला. मी ना कायले घेतला मायावल्या लेकराचा जीव हाचं ते झालं आता मायासोबत. 10 वेळा एकच गोष्ट लावता तुम्ही. त्याच्या मनात मायाविषयी राग निर्माण करता. नाही सागर त्या बापाला आज संध्याकाळी येऊ दे.
आज नाही हिचं खाली मी हेच करतो. हिचं मला कशी राहते ना हे घरात मीच पाहतो आता. तिच्यासोबत आई मी बी जाणार हे लक्षात ठेव. आम्ही बी जाणार. तिला जर हाकललं ना तू ह्या घरातून तर मी राहणार नाही. अरे जा ना, जात जात तर त्यासारखे लेकर कोणत्या फायद्याचे. मायले वाईट ठरून राहिला आणि बायकोले चांगलं. जा ना, जात तर थांब ना, येऊ दे त्या बापाले तर येऊ दे संध्याकाळी. हो का हो का. काय 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 म्हणे मग तो रोशन काय म्हणे मग तुम्हाला. काय नाही मामी, माझीवाली मम्मी इथंच बसली आहे. माझी मम्मी म्हणे फोन आला म्हणे रोशनचा, तर मामीला फोन कर म्हणे आणि सांग म्हणे की रोशनचा फोन आला, पैसे मागून राहिला होता 10,000 रुपये, तर कसं करायचं, द्यायचं की नाही द्यायचं. आई विचारायला सांगितलं आईनं तुम्हाला. काही गरज नाही बाई द्यायची, घेऊ द्या रट्टे घट्टे त्याला ना आलाय काही गरज नाही द्यायची. मम्मीला सांगा काही द्यायचे नाही म्हणा, पैसे नदले काही पाठवायचे नाही म्हणा. आणि कोणाच्या मोबाईलवरून आला फोन, त्याचा मोबाईलवरून आला होता का. नाही मामी, त्याच्या नंबरवरून नाही आला, नवीनच नंबर होता तो, तर त्या नंबरवरून मला कॉल आला. तर मला वाटलंच नाही रोशन होय म्हणून. तर मग रोशन बोलला तर मला थोडी त्याची परिस्थिती डाऊनच वाटली. मामी मी पाठवून देते ना त्याला 10,000 रुपये. बिलकुल पाठवायचे नाही पैसे बरं. मी तुमच्यासोबत बिलकुल बोलणार नाही मग याच्यानंतर, लक्षात ठेवा तुम्ही. तुम्हाला सांगतो बिलकुल पैसे पाठवायचे नाही. कोणत्याही याच्यात राहू द्या तो, बिलकुल पैसे पाठवायचे नाही. मी तर नंतर आता 10 तारखेला तुमची सगाई आहे ना, तर येतोच मामानं मी. बिलकुल पैसे पाठवायचे नाही तर तुमच्या मामाला सांगेन मी. बिलकुल पैसे पाठवू नका मामी. पण तो खूप परेशानीमध्ये दिसला जी मामी. तसं मम्मी पण म्हणत होती नको पाठवू म्हणून, मम्मी पण शिवा देत होती त्याला फोनवर. पण मला बरं नाही वाटून राहिलं ना. मला नाही माहीत, ते लय नालायक पोट्टा आहे. बापाने एवढं समजावून सांगितलं, एंड्रिंग पिऊन राहिला होता बाप. तुम्हाला माहित आहे का तुमचा मामा. त्याच्यात मन दुखून काय करता तुम्ही. राहू द्या, देऊ नका, बिलकुल पैसे पाठवू नका. तुम्ही पैसे पाठवले का मी तुमच्यासोबत कधीच बोलणार नाही मग सोनम. नाही मामी, मग ठीक आहे, तुम्ही नाही म्हणता ना, आता नाही पाठवत मी. राहू द्या मग, नाही पाठवत. बिलकुल पाठवायचे नाही बाई सोनम, बिलकुल पाठवायचे नाही. तुमची सगाई आहे त्या गोष्टीकडे लक्ष द्या तुम्ही. आता 10 तारखेला सगाई आहे ना तुमची, त्याच्याकडे लक्ष द्या. ठीक आहे ना मामी, ठीक आहे. आणली का रे अंगठी, आणली का त्या पोरीसाठी रे. सगळी आहे परवा, अंगठी घेतली का, पाहू दे कशी आहे त्या अंगठी. आणली का अंगठी. घेतली बाबा, अंगठी घेतली. 2.5 ग्रामची अंगठी घेतली. तुम्ही पैसे दिले ना, त्याच्यात काही पैसे टाकून घेतली. मला विश्वास नाही का. बिना अंगठीनं काही सगळी करणार का. घेतली ना, तुम्हाला काय दिसून राहिली डोळ्यानं. बरोबर, बारीक डिझाईनची आहे, घेतली. अरे कशी घेतली तर दाखवतो. ये मला पावते दे, कशी आहे त्या अंगठी, दाखव ना. बाबा अंगठी सारखी अंगठी आहे. काय करता पाहून, तुम्हाला दिसते तरी का ते. डोळ्याला पहिले दिसत नाही तुमची ना, काय करता अंगठी. बहीण माय बिन तर मजा होतं खाली माईवाली. दिसत नाही करून घोडम्या तू एवढा मत कशा दिसून लायला मला बे. दाखव अंगठी. ऐकत नाही बाई मामाजी, पोराले दम देते बापा. नाही बाबा, तुमची मजा काय उडू दे. मी रात्र आहे तर म्हणून दिसणार नाही बाबा. बरोबर, उद्या सकाळी पाहिजे ना, उद्या सकाळी. 8च पाहायचं आहे मला, 8च ध्यान. आण दाखव, दिसते मला बाबा. ध्यान बरं, जाय बरं. दाखव बुड्या रे, बुडू काही ऐकणार नाही. जाय बरं, दे बरं. राणीचे बाबा, मी ना अंगठी नाही का निर्मलाबाई जवळ नेऊन ठेवली जी. मी तिथं नेऊन ठेवली. मी म्हटलं राहू दे बाई तिच्या जवळच. माहे बी सामान आहे कानातली गिनातली, मी तिच्याच जवळ ठेवतो जास्त करून निर्मलाबाई जवळ. तर अंगठी तिच्याच जवळ ठेवली. ते माय पैसे नाही कातरले होते का उन्हानं, तवांपासून मला ना सवयच लागली तिच्याजवळ. तर अंगठी नेऊन ठेवली जी. आता ते आहे नाही, ते येते उद्या परवा. मग मी फोन केला होता तिले, तर ते म्हणे उद्या संध्याकाळीपर्यंत वापस येईन म्हणे. ते गेली नंदाबाईच्या घरी. काय सांगू बुड्याले आता. बाबा उद्या पाहिजे ना बाबा, उद्या पाहिजे. उद्या काऊन, आज काऊन नाही. आपलं अंतात भांडे नाही का सोन्याचे, त्या निर्मलाबाईच्याच घरी आहे. तर ती अंगठी नेऊन ठेवली. निर्मलाबाई गेली तिच्या नंदेच्या घरी. आपली नंदाबाई आहे ना, तिच्या घरी गेली. उद्या संध्याकाळपर्यंत येते, तर मी तुम्हाला दाखवीन ना. या बहीण माय बिंत आपल्या घरचे भांडे कोंडे सर्व लोकांच्या घरी नेऊन ठेवले तुम्ही. सोन्याने भांडे लेकव, भरोसा कोणावर ठेवायचा नाही असा. लेकव तिनं दाबून गिबून दिले, तर ते निर्मलानं भांडे सोन्याचे आपल्या घरचे भांडे असे ठेवत असते का. अबे अकला कधी येईन बे तुम्हाला. मामाजी टेन्शन नका घेऊ, मामाजी काळजी नका करू. निर्मलाबाई चांगली आहे,
निर्मलाबाई काय तुम्हाला माहित नाही का ते नाही करणार तशी बेमान नाही आहे मी नेहमीच ठेवतो तिच्याकडं काम असलं माझे घालाले कुठं गिटं लग्न येऊ असलं का तिच्याकडून घेऊन येतो आपल्या घरी हे दरवाजा नव्हता ना पहिले बरोबर त्याच्यामुळे मी तिच्याच घरी आता कसं बांधकाम झालं सर्व झालं आता आपल्या घरी ठेवत जाईन पण आता त्या दिवशी मी मग घाई गडबडीत तिच्याच घरी दिलं ठेवून आता उद्या परवा मी उद्याच घेऊन येतो आपल्याला सकाळी परवा आहे का नाही तर उद्या संध्याकाळी आल्याबरोबर तिच्याकडचे सगळे भांडे घेऊन आणीन आणि आपल्या घरी ठेवत जाईन बाबा अंडूच्या पॉइंट माय बिंट आपल्या घरीच ठेवायचे तर कायले बे दुसऱ्याच्या घरी ठेवता बे आता घर बांधलं चांगलं दरवाजे चांगले झाले तर ते पोट तर कुठं गेलं रावल्या आलं नाही का काम आवरून आलं मामाजी आलं ते गेलं तिकडं बसाले गेलं बाबा मस्त नवीन ड्रेस घालजा तुमच्यासाठी सगळे मस्त ड्रेस आणला मी ना बंगाली पैजामा घालजा तर हा अबे तू यश पाय ना बे मला सांगून राहिला गंगालीनं पैजामा लेका मी काय असाच येणार काय मग पाहतो मी माय कापडी तू नको सांगू मला शिकू नको लयच याकडं आहे बाई हे मामाजी पोराले शब्द नाही काढू देत बाई तोंडातून कायच करावं बाई या बुड्याचं